हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आयुर्वेद. आज आपण करताय व्यंजन संधीचा पाचवा टॉपिक अनुस्वार संधी. बघा, अनुस्वार संधीचं सूत्र आहे मो अनुस्वारः. ठीक आहे. अनुस्वार संधीचे आपल्याला दोन रूल करायचे आहे. बघा, पहिला रूल असा आहे, जर पदाच्या शेवटी म म्हणजेच पूर्वपद मध्ये आणि उत्तर पद मध्ये हल म्हणजेच काय सगळे व्यंजन. हल काय आहे? हल एक प्रत्याहार आहे. ठीक आहे. हल म्हणजेच सगळे व्यंजन आले तर आपल्याला या म ला अनुस्वार मध्ये चेंज करायचा आहे. पहिला रूल असा सांगतो. दुसरा रूल काय बघा, जर पदाच्या शेवटी म आणि उत्तर पद मध्ये अच म्हणजेच काय सगळे स्वर आले तर आपल्याला हा जो म आहे तशाला तसा ठेवायचा आहे. ठीक आहे. तर विथ एक्झाम्पल आपण समजूया. बघा, पहिला क्वेश्चन काय सांगते, हरिम प्लस वंदे. बघा, पूर्वपद म्हणजेच पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा म आलेला आहे. त्याच्यानंतर उत्तर पद मध्ये व म्हणजेच काय व्यंजन आलेलं आहे. त्यामुळे हा जो म आहे हा कशात चेंज होणार? अनुस्वार मध्ये चेंज होणार. ठीक आहे. तर आन्सर मध्ये काय येईल? हरिम वंदे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, उत्तमम भेषजम. इथे काय आहे? पहिल्या शब्दात शेवटचा वर्ण म आलेला आहे आणि उत्तर पद मध्ये व्यंजन आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला पुन्हा हाच रूल करायचा आहे, या म चा अनुस्वार करायचा आहे. ठीक आहे. आन्सर मध्ये काय येईल? उत्तम भेषजम. आता बघा थर्ड क्वेश्चन, सशर्करम प्लस मंतः. इथे काय झालेलं आहे? उत्तर पद मध्ये पुन्हा व्यंजन आलेलं आहे. त्यामुळे पूर्व पद मध्ये जो म होता याला पुन्हा अनुस्वार मध्ये कन्वर्ट करायचा आहे. तर आन्सर मध्ये काय येईल? सशर्करम मंतः. त्यानंतर बघा फोर्थ क्वेश्चन, हरिम प्लस आयु. आता इथे बघा, इथे रूल नंबर 2 अप्लाय होतो. म्हणजेच काय, जो उत्तर पद आहे इथे काय आलेला आहे? स्वर आलेला आहे. त्यामुळे आपल्याला हा जो म आहे हा तशाला तसा ठेवायचा. तर आन्सर मध्ये काय येईल? हरिमायु. ठीक आहे. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन, दुखम प्लस सहते. इथं पण काय झालेलं आहे? व्यंजन आलेलं आहे. तर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे? म ला अनुस्वार मध्ये चेंज करायचा आहे. बस एवढाच आहे अनुस्वार संधी. बघा, अनुस्वार संधीमध्ये आपल्याला दोनच रूल समजायचे आहे. बघा, जर उत्तर पद मध्ये जर व्यंजन आला तर आपल्याला काय करायचं आहे? पूर्व पद मध्ये जो म आहे त्याचा अनुस्वार करायचा आहे. आणि जर उत्तर पद मध्ये स्वर आला तर जे पूर्व पद मध्ये जो म आहे त्याला आपल्याला चेंज नाही करायचा. हे दोनच रूल आहे. ठीक आहे. दुखम प्लस सहते, याचा आन्सर काय येईल मग? आता म काय होणार? अनुस्वार मध्ये चेंज होणार. दुखम सहते. ठीक आहे. तर आता बघा, हे काही क्वेश्चन तुमच्या प्रॅक्टिससाठी मी देत आहे, जे की तुम्हाला स्वतःहून सॉल्व्ह करायचे व्हिडिओ पॉज करून. याचे आन्सर पण मीच देणार आहे, पण हे तुम्हाला स्वतःहून सॉल्व्ह करायचं ट्राय करायचं आहे. ठीक आहे. नगरम प्लस, इथे बघा उत्तर पद मध्ये अ उ आ ई हे सगळे काय झाले? स्वर झालेले आहे. त्यामुळे काय असलेला आपल्याला हा जो पुढे म दिलेला आहे याच्यात कोणत्याही प्रकारचा चेंज होणार नाही. म्हणून आन्सर मध्ये अशाला असं लिहायचं आपल्याला. ठीक आहे. अशा प्रकारे आपला अनुस्वार संधी संपलेला आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोरली संधी सोबत. तुम्हाला जर या लेक्चरमध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. मी तुमचा डाऊट नक्की सॉल्व्ह करेल. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.